मी प्रतीक्षा ताईडे, तुम्ही पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही। आपण प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी आलेलो आहोत। तो आपल्यासोबत एक यंग युवती म्हणून पल्लवी आडागळे रिंगणात उतरली आहे। ती आपल्यासोबत आहे। ताई नमस्कार। तू आता निवडणुकीमध्ये आता तू उतरली आहे आणि म्हणजे फुल जोश मध्ये तुझा प्रचार चालू आहे, आम्ही पाहिलं। आणि एक यंग युवती म्हणून आहे, तर तू काय सांगणार? जोश असायलाच हवा, कारण हा जोश मला वारशामधून आलेला आहे। जसे की माझे वडील सुखदेव चंद्रकांत आडागळे हे भारतीय जनता पार्टीचे 40 वर्षापासून कार्य करत आहेत। पक्षाचेच नाही, त्यांनी सामाजिक कार्यही भरपूर केलेले आहेत आणि ते बघत बघत मी लहानाची मोठी झालेली आहे। म्हणजे लहानपणापासूनच राजकारण हे एक बोलतात नाही रक्तात असतं, त्याचप्रमाणे आणि मला ही संधी भेटली आणि या संधीचं मला सोनं करायचं आहे। नक्कीच ताई, पण तू ज्या प्रभागामध्ये येतय की हा काशेवाडी, इथं म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त प्रमाणात आहे, त्याबद्दल काय सांगणार तू? बरोबर आहे, मला या गोष्टीची खरं तर खंत वाटते। माझ्या प्रभागामध्ये व्यसनाधीन जी चाललेली आहे युवा पिढी, त्या गोष्टी आपण लक्षात घेता मला माझ्या समाजासाठी किंवा माझ्या समाजात असणाऱ्या किंवा इतर समाजातही जी युवा पिढी आहे त्यांच्यासाठी आपल्याला पुढे जाऊन असं काय करता येईल, म्हणजे की व्यसनाधीन न जाण्यासाठी एखादी स्पोर्ट अकॅडमी असेल किंवा दुसरा मार्ग शिक्षणाचा असेल। बरेच आपले अनुसूचित जातीतील आपले समाज असतात आहेत, जे युवा पिढी आहेत त्यांना आरक्षण घ्यायचं कसं हे माहित नाहीये। अनेक योजना आहेत, त्या योजनांमार्फत कसा लाभ भेटेल हे माहित नाहीये। मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या भागातील जी आहे लोकसंख्या जी काही आहे, मला त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचं आणि विकास करायचा आहे। नक्कीच ताई, पण अशा महिलांसाठी भरपूर आता जास्त प्रमाणात महिलांवर पण जसं तू पाहिलं की जास्त प्रमाणात अत्याचार होतं, तर महिलांबद्दल काय? महिलांचं जे सक्षमीकरण आहे तो मुद्दा तर मी सोबत घेऊन चालतेच। माझं महिलांबद्दल एक वेगळ्या लेवलचं विजन आहे, जेणेकरून महिला सुरक्षा असेल, त्यांचं शैक्षणिक गोष्टींमध्ये असेल किंवा बचत गटांमधून अनेक महिलांना रोजगार मिळवून देण्याची गोष्ट असेल किंवा अनेक योजना माननीय मोदी साहेबांनी खूप भरपूर योजना महिलांसाठी हे केलेल्या आहेत, त्या तळागाळापर्यंत पोहोचणार कशा याची मी एक जाणीवपूर्वक गोष्टीने मी दखल घेणार आहे। अच्छा, तर मुलांसाठी गार्डन असो किंवा लहान मुलांसाठी स्पोर्ट अकॅडमी असो, महिलांसाठी आणि असून तू म्हणजे ज्या रिंगणात उतरली, तर त्याच्यानंतर असे कोणते महत्वाचे प्रश्न जे तुला वाटतात? नगरसेवक म्हटलं तर न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता, या तिन्ही गोष्टी महत्वाच्या धरता त्या पलीकडे पर्यावरण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या माझे महत्वाचे मुद्दे आहेत। आणि मुळात माझे नागरिक जे माझ्याकडनं अपेक्षा ठेवतात त्या अपेक्षांवरती मला खरं उतरायचं आहे। त्यानंतर मी जर निवडून ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मी एक जाहीर बैठक ठेवेल, मी संवाद ठेवेल सर्वांशी, त्यांच्या ज्या काही अपेक्षा असेल त्या अपेक्षांवरती खरं उतरायचं काम मला करायचंय। नक्कीच ताई, तुला पुढील भावी ह्याच्यासाठी विकसितसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद।